आज आपण गिलक्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हे गिलका घेतलेला आहे, त्याचे सालं काढून आपण चिरून घेऊया। आपण गिलके हे आता सोलून चिरून घेतलेले आहे। पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले, थोडीशी मोहरी घातली आहे, थोडेसे जिरे घातले, थोडंसं हिंग घालूया। त्यानंतर 2-3 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। थोडीशी हळद घेतली आहे, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातलाय। थोडंसं फक्त आपण गरम करून घेऊया। गिलक्या घातलेल्या आहेत, चवीप्रमाणे मीठ घातलंय, मिक्स करूया। आपल्याला रस्सा भाजी करायची आहे तर 1 वाटी आपण पाणी घालूया आणि मिक्स करूया। झाकण ठेवले, 10 मिनिटं मंद विस्तवावरती भाजी शिजवून घेऊया। थोडासा आपण टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे। परत 2 मिनिटं आपण जरा भाजी शिजवून घेऊया। भाजी आपली शिजलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूया आणि थोडं ओलं खोबरं घालूया आणि मिक्स करूया। 2 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। भाजी तयार आहे, विस्तव बंद करूया। भाजी आपली सर्व करण्यासाठी